मुंबईतून कोकणात आता अवघ्या 4 तासात जाणं शक्य होणार आहे। होय, रत्नागिरी हायस्पीड ग्रीनफील्ड महामार्ग कोकणासाठी गेम चेंजर ठरणार आहे। या हायस्पीड महामार्गाची रूपरेषा जाहीर करण्यात आलेली आहे। 41 भोगदे, 51 मोठे ब्रिज आणि 68 ओव्हरपास या महामार्गावर असणार आहेत। तब्बल 68,720 कोटी रुपयांचा 376 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग उभारण्यात येतोय। तर रत्नागिरीतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल कलाई यांनी। मुंबई आणि कोकणातील अंतर आता अवघ्या 4 तासांचं होणार आहे, कारण मुंबई कोकणासाठी आता नव्या महामार्गाची घोषणा करण्यात आली आहे। ग्रीनफील्ड हायवे हा असणार आहे आणि कोकणासाठी हा हायवे हा हायस्पीड असणार आहे आणि कोकणासाठी ग्रीनफील्ड महामार्ग हा कोकणासाठी गेम चेंजर असणार आहे। या कोकणाच्या हायस्पीड ग्रीनफील्डची महामार्गाची रूपरेषा देखील जाहीर झालेली आहे। या महामार्गावरती 41 बोगदे असणार आहेत, 51 मोठे ब्रिज असणार आहेत आणि 68 ओव्हरपास असणार आहेत। त्याचबरोबर हायस्पीड ग्रीनफील्ड महामार्गावर हा महामार्ग जो आहे तो 376 किलोमीटर लांबीचा असणार आहे आणि यासाठी 68,720 कोटी रुपये खर्च अशी तरतूद या महामार्गासाठी करण्यात आलेली आहे। या हायस्पीड महामार्गासाठी 6 मार्गिका आणि 100 मीटर रुंदीचा हा महामार्ग असणार आहे। हा महामार्ग आता केव्हा होणार आणि किती वेळामध्ये पूर्ण होणार याकडेच आता कोकणवासियांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।